आणि तो कचरा आज इथे आलेला आहे. तर नागरिकांनी स्वतः त्याचा विचार केला पाहिजे की आपण नागरिक म्हणून कुठलीही वस्तू आपण वापरतोय तर त्याची विल्हेवाट आपण व्यवस्थित करतोय का, हे आपण त्याची दक्षता घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी मी खरोखरच आभार मानायचे ते आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, त्यांचे आभार मानेन. 2 दिवस अगोदर त्यांनी मला फोन केला. त्यांनी माध्यमातून पाहिलं की मुंबईच्या बीचची अवस्था काय आहे. त्यांनी लगेच आम्हाला आणि महानगरपालिकेला सूचना दिल्या की एक टास्क फोर्स तयार करून हे बीच कसे लोकांच्या हितासाठी आणि लोकांना उपयोगी होतील असे बीच पुन्हा कसे करता येईल त्याच्यावर तुम्ही उपाययोजना करा आणि तुम्ही एक मुवमेंट सुरू करा. एमपीसीबी म्हणून एक मुवमेंट सुरू करा. त्याचाच हा एक पहिला दिवस आहे. हा मुवमेंट रेग्युलर सुरू होणार आहे आणि त्याच संदर्भात आम्ही महानगरपालिकेचे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्यासोबत एक बैठक घेऊन पुढची एक लाईन ऑफ स्ट्रॅटेजी, ह्या मॉन्सूनमध्ये हा जो कचरा आहे समुद्रातून जास्त प्रमाणात फेकला जातो. महानगरपालिका त्यांचं काम योग्य पद्धतीने करतच आहे, पण एक मॉन्सूनसाठी वेगळी स्ट्रॅटेजी केली पाहिजे असं आमचं मत आहे. नक्कीच पुढच्या आठवड्यात आम्ही ती बैठक घेऊन एक जॉईंट स्ट्रॅटेजी बनवून जॉईंट प्लॅन करून त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी करू. सिद्धेशजी, इथे तुम्ही जेव्हा कचरा उचललात इथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचराच दिसून येतोय. मग हा प्लास्टिकचा कचरा नुसता समुद्रकिनारी टाकलेल्या वस्तूंचा नाहीये, तर घरातून ज्या वस्तू किंवा खाल्ल्या गेलेल्या आहेत त्याचे कचरे जे आहेत ते नाल्यात टाकले, मग तो कचरा नाल्याच्या माध्यमातून समुद्रात येतो. खरं तर आपण पाहिलं तर प्लास्टिकवरती मोठ्या प्रमाणात बंदी जी आहे मागेच पालिकेने घातली होती. दंड आकारण्याचे नियम लागू केलेले होते, पण त्याची अंमलबजावणी आज कुठेतरी होत नाहीये. ही सगळी जी नियम आहेत ती धाब्यावरतीच आपल्याला पाहायला मिळतात. मग ह्यावरती किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही, कसं पाहताय तुम्ही? नाही, 100% लाजिरवाणी गोष्ट आहे. पण आपण जे या ठिकाणी प्लास्टिक पाहताय ते आपण पाहताय, दुधाचे पॅकेट पाहताय, चिप्स पाहताय, जे बाकी कोलगेट असतील ते पाहताय. ह्याच्यावर बंदी नाहीये, पण ते नक्कीच प्लास्टिक आहे. जे सिंगल यूज प्लास्टिक बॅग आहेत हँडलवाल्या त्याच्यावर 100% बंदी आहे. पण असं मी म्हणत आहे की ते आढळत नाही, तेही सापडत आहेत. म्हणून तीही मोठी गांभीर्याची बाब आहे. मला वाटतं त्या व्हिजिलन्स तो अजून एक कडक वाढवला पाहिजे. आणि जसं मी म्हणलं की जर आम्हाला जनतेचा साथ मिळाला तर नक्कीच ह्या सगळ्या आपल्याला जो दिसतंय त्याच्यावर आपण मात करू शकू. पण हे बोलताना जे प्रोड्युसर्स आहेत, म्हणजे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, मग ते अमूल असू द्या, कोलगेट असू द्या, आज मी सगळ्यांची नावं घेऊन सांगतो, आम्हाला ते सापडलेलं आहे. त्यांची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे. ईपीआरच्या मार्फत एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटीच्या मध्ये त्यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की जेवढं प्लास्टिक ते बनवत आहेत तेवढं त्यांना रिसायकल सुद्धा करायचंय. जर ते रिसायकल करतात ते इथे आम्हाला जुहू बीचवर का दिसतंय याचं उत्तर आम्ही प्रशासन म्हणून नक्कीच त्यांच्याकडे मागू. जी, एकीकडे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात उद्योग आपण बाहेरून आणत आहोत, बांधकामं सुरू आहेत, कुठेतरी पर्यावरणाची देखील हानी होत चाललेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही पालिकेला जाब विचारला. पालिका सगळ्या ह्या गंभीर परिस्थिती वारंवार आम्ही दाखवून 36 दिवस उलटत आहेत, पण मात्र कानाडोळा करत आहे. कुठेतरी कारवाई जी व्हायला पाहिजे होती तशी पाहायला मिळत नाही. तुम्ही देखील आज ग्राउंडवरती आहेत. खरं तर वाळू दिसत नाहीये, पण कचऱ्याचा खच जो आहे तो वारंवार इथे पाहायला मिळतोय. त्यामुळे जी यंत्रणा लागायला पाहिजे होती तशी पुरेशी यंत्रणा आम्हाला पाहायला मिळाली नाही. यावरती काय तुमचं मत आहे? मला वाटतं की एक एमपीसीबीचा अध्यक्ष म्हणून मी आज बोलत नाहीये, एक जागृत मुंबईकर म्हणून बोलतोय. आणि आम्ही मिलेनियल्स आहोत. ज्या दिवशी सगळे जेनजी ज्या दिवशी जागे होतील पर्यावरणाचं जतन करण्यासाठी, त्यावेळेला मला वाटतं प्रशासनाला खरी जाग येईल. आणि मला वाटतं ती वेळ आलेली आहे. सगळ्या युवकांनी सुद्धा जोपर्यंत एक मुव्हमेंट होत नाही एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी, तोपर्यंत प्रशासन, म्हणजे आम्ही असो किंवा महानगरपालिका असो, कोणी असो, आम्हाला जाग येणार नाही. म्हणून आज मी एक मुंबईकर म्हणून आणि एक मिलेनियल म्हणून माझ्या मुंबईच्या बीच हे स्वच्छ, सुंदर आणि पुढच्या पिढीला कसे असावे त्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.